नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल किड्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये मराठी भाषा चाचणी या विषयातला सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजेच उतारा वाचन बघणार आहोत. तर यामध्ये तुम्हाला प्रश्न कसे विचारले जातात आणि त्या प्रश्नाला सोडवण्याची काय योग्य पद्धत आहे हे बघणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याआधी खूप महत्त्वाची सूचना. तर विद्यार्थी मित्रांनो, नवोदय परीक्षा 2026साठी तुम्ही जर प्रिपेअर करत असाल आणि तुम्ही इयत्ता तिसरी, चौथी, पाचवीमध्ये असाल तर तुम्ही हा आमचा ऑनलाईन कोर्स जॉईन करू शकता. यामध्ये आम्ही नवोदय परीक्षेचा संपूर्ण सिलेबस कंप्लीट करून घेणार आहोत आणि याचे सराव पेपरही तुमच्याकडून करून घेणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम, काही अडचणी आली तर 1 to 1 कॉन्व्हर्सेशनही अवेलेबल आहे. आता आपल्याला उतारावरील प्रश्न सोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे उतारा वाचण्याआधी जर आपण प्रश्न वाचून घेतले तर उतारामध्ये नेमके काय दिलेले आहे आणि कोणकोणत्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर बघा, सर्वप्रथम आपण प्रश्न वाचून घेऊया, नंतर त्याचे उत्तर बघू. आता आपल्याला उतारावरील प्रश्न सोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे उतारा वाचण्याआधी जर आपण प्रश्न वाचून घेतले तर उतारामध्ये नेमके काय दिलेले आहे आणि कोणकोणत्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर बघा, सर्वप्रथम आपण प्रश्न वाचून घेऊया, नंतर त्याचे उत्तर बघू. प्रश्न क्रमांक 1 पाहूया. गाडगेबाबांनी आपले जीवन कशासाठी समर्पित केले. पर्याय अ, फक्त मंदिरे बांधण्यासाठी. ऑप्शन ब, फक्त कीर्तन करण्यासाठी. ऑप्शन क, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी. पर्याय ड, राजकारण करण्यासाठी. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया. गाडगेबाबांच्या मते खरी देवपूजा कोणती. पर्याय अ, रोज जाणे. पर्याय ब, फक्त उपवास करणे. पर्याय क, गरिबांना मदत करणे आणि शिक्षण देणे. पर्याय ड, फक्त कीर्तन ऐकणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, लोकांच्या डोळ्यात अंजन घालणे याचा अर्थ उतारानुसार काय आहे. पर्याय अ, डोळ्यात औषध टाकणे. पर्याय ब, लोकांना झोपवणे. पर्याय क, लोकांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देणे, प्रबोधन करणे. पर्याय ड, लोकांना रडवणे. प्रश्न क्रमांक 4, गाडगेबाबांचा मुख्य भर कशावर होता. पर्याय अ, फक्त. पर्याय ब, फक्त स्वच्छतेवर. पर्याय क, कृतीवर, स्वतः काम करण्यावर. पर्याय ड, फक्त देवाच्या भक्तीवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण उतारा वाचन करूया. उतारा क्रमांक 3, संत गाडगेबाबा आणि समाज प्रबोधन. संत गाडगेबाबा हे आधुनिक महान समाजसुधारक होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी समर्पित केले. गाडगेबाबांना फक्त बोलायचे नाही तर कृतीवर त्यांचा अधिक विश्वास होता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला येथे 2 प्रश्नांचे उत्तर आधीच भेटले आहे. ते म्हणजे गाडगेबाबांचा समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता. त्यानंतर गाडगेबाबांचा कृतीवर अधिक विश्वास होता. त्यानंतर ते ज्या गावात जात तिथे हातात खराटा घेऊन स्वतः गाव स्वच्छ करत. गावाची स्वच्छता झाल्यावर ते रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन करत. त्यांचे कीर्तन म्हणजेच फक्त देवाचे नाव घेणे नव्हते, तर लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. देवळात देव नसतो, देव माणसात असतो, असे ते सांगत. भुकेलेल्यांना अन्न देणे, गरिबांना मदत करणे आणि शिक्षण देणे हीच खरी देवपूजा आहे, अशी त्यांची शिकवण होती. त्यांनी जुन्या अनिष्ट रूढीवर कडाडून टीका केली. गाडगेबाबांचे कार्य हे फक्त भौतिक स्वच्छतेपुरते मर्यादित नव्हते, तर ते मानसिक आणि वैचारिक स्वच्छतेचा आग्रह धरणारे होते. तर पर्याय ब, फक्त कीर्तन करण्यासाठी.
तर गाडगेबाबांनी त्यांचे जीवन फक्त कीर्तन करण्यासाठी समर्पित केले का? नाही. तर गाडगेबाबा कीर्तन करायचे, पण ते त्या कीर्तनातून चांगले विचार सांगायचे. जसे की व्यसन, अस्वच्छता यापासून दूर राहा असे सांगायचे. तर ऑप्शन ब हा चुकीचा आहे. त्यानंतर ऑप्शन क अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता दूर करण्यासाठी. हो, हे बरोबर उत्तर आहे. कारण की गाडगेबाबांनी लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा हे दूर केले आणि गावात स्वच्छता केली. ते स्वतः झाडू घेऊन रस्ते साफ करायचे. त्यांनी समाजसेवा केली, लोकांना शिकवलं. म्हणून पर्याय क जो आहे तो बरोबर आहे. त्यानंतर पर्याय ड राजकारण करण्यासाठी. गाडगेबाबांनी कधी राजकारण केलं का? नाही. तर पर्याय ड हा तर पर्याय अ चुकीचा, पर्याय ब हाही चुकीचा, पर्याय क बरोबर, पर्याय ड चुकीचा. त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. गाडगे बाबांच्या मते खरी देवपूजा कोणती? पर्याय अ रोज मंदिरात जाणे, बरोबर आहे का? नाही. पर्याय ब फक्त उपवास करणे, हा बरोबर आहे का? तर नाही. पर्याय क गरिबांना मदत करणे आणि शिक्षण देणे. हो, हा बरोबर आहे. म्हणायचे का गरिबांना मदत करा, त्यांना शिक्षण द्या, आहे का नाही? तर पर्याय ड फक्त कीर्तन ऐकणे, हा बरोबर आहे का? नाही. तर याचा राईट आन्सर जे आहे ते पर्याय क आहे. प्रश्न क्रमांक 3. लोकांच्या डोळ्यात अंजन घालणे याचा अर्थ उतार्यानुसार काय आहे? पर्याय अ डोळ्यात औषध टाकते. तर उतार्यामध्ये कुठंही डोळ्यात औषध घालणे याचा उल्लेख केला आहे का? पर्याय अ हा चुकीचा आहे. पर्याय ब लोकांना झोपवणे. लोकांना झोपवणे अंजन म्हणजे लोकांना झोपवणे होतो का? नाही. तर पर्याय ब हा चुकीचा आहे. पर्याय क लोकांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देणे म्हणजेच प्रबोधन करणे, हे आहे का? हो, पर्याय क हा बरोबर आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक ड, पर्याय ड लोकांना रडवणे. अंजन म्हणजे लोकांना रडवणे आहे का? नाही. तर अंजनचा खरा अर्थ काय आहे मित्रांनो? अंजन म्हणजे लोकांचे डोळे उघडणे. लोकांचे डोळे उघडायला लावले, खरं काय आहे ते समजावून सांगणे, हे म्हणजे अंजन आहे. तर या उतारानुसार अंजन म्हणजे लोकांना सत्य परिस्थितीची जाणीव करून देणे. तर पर्याय क हा राईट आहे. प्रश्न क्रमांक 4. गाडगे बाबांचा मुख्य भर कशावर होता? पर्याय अ फक्त बोलण्यावर. गाडगे बाबा कधी फक्त बोलत नव्हते, ते स्वतः कृती करत असायचे. तर पर्याय अ हा चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय ब फक्त स्वच्छतेवर त्यांचा मुख्य भर होता, हे बरोबर आहे का? नाही. तर गाडगे बाबांचं फक्त स्वच्छतेवर भर नसून लोकशिक्षण, सेवा, अंधश्रद्धा दूर करण्यावर भर होता. तर पर्याय ब हा चुकीचा आहे. त्यानंतर पर्याय क कृतीवर म्हणजेच स्वतः काम, हा पर्याय बरोबर आहे का? हो, गाडगे बाबा नेहमी म्हणायचे बोलण्यापेक्षा कृती करा, असे लोकांना शिकवायचे. आणि स्वतः झाडू घेऊन गाव साफ करायचे. गाव कसं स्वच्छ ठेवायचं हे लोकांना शिकवायचे. तर गाडगे बाबांचा कृतीवर हा जास्त भर होता. तर पर्याय क हा बरोबर आहे. त्यानंतर पर्याय ड फक्त देवाच्या भक्तीवर, हा पर्याय बरोबर आहे का? नाही. गाडगे बाबा म्हणायचे देव हा देवळात नाही तर माणसामध्ये आहे. तर पर्याय ड हा चुकीचा आहे. तर प्रश्न क्रमांक 4चा बरोबर उत्तर जे आहे ते क आहे.